बाळा, आज माझ्याशी काहीही लपवू नकोस. तुझ्या मनात जे आहे ना, ते सगळं माझ्या चरणी ठेव. तू कितीही वेळा स्वतःला समजावून सांगितलंस की मी ठीक आहे, तरी तुझ्या मनाला माहीत आहे की तू खरंच ठीक नाहीस. काही दुःख अशी असतात जी कोणाला सांगता येत नाहीत. काही प्रश्न असे असतात ज्याची उत्तर शोधता शोधता मन थकून जातं, आणि काही अश्रू असे असतात जे डोळ्यातून बाहेर येत नाहीत, ते फक्त मनात साचत राहतात. बाळा, मला माहीत आहे तू किती सहन केला आहेस. कधी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून दुसऱ्यांसाठी जगलास, तर कधी मन दुखलं तरी हसून बोललास, कधी स्वतःचं रडत असून दुसऱ्याला धीर दिलास. पण आता तुझं मन थकलं आहे ना, म्हणूनच आज मी तुला सांगतो, थोडा वेळ स्वतःसाठी जग. प्रत्येकाला समजून घेण्याची जबाबदारी तुझी नाही. प्रत्येकाला खुश ठेवण्याची गरज नाही. ज्यांनी तुझं मन दुखवलं त्यांच्या प्रत्येक शब्दाचा विचार करत बसू नकोस. काही लोकांना उत्तर देण्यापेक्षा त्यांच्यापासून शांतपणे दूर होणं जास्त चांगलं असतं. तू कोणाचं वाईट केलं नसेल, कोणाला फसवलं नसेल आणि मनापासून चांगलं करण्याचा प्रयत्न केला असेल, तर स्वतःला दोष देऊ नकोस. तुझा चांगुलपणा ही तुझी कमजोरी नाही बाळा. फक्त एक गोष्ट शिक, चांगला राहा पण स्वतःला हरवून नाही. प्रेम कर पण स्वतःचा सन्मान गमावून नाही. माफ कर पण पुन्हा पुन्हा त्याच दुःखात स्वतःला ढकलून नाही. बाळा, कधी कधी तुला वाटतं की तुझ्यासाठी काहीच चांगलं घडत नाही. दुसऱ्याचं आयुष्य पुढे जाते आणि तू मात्र त्याच ठिकाणी उभा आहेस. पण प्रत्येकाच्या आयुष्याची वेळ वेगळी असते. दुसऱ्याच्या आयुष्याशी स्वतःची तुलना करून तुझ्या आयुष्यातला आनंद कमी करू नकोस. तुझ्यासाठी ही वेळ येईल. ज्या गोष्टीसाठी तू आज प्रार्थना करतोस त्यासाठी कदाचित अजून थोडा वेळ लागेल, पण त्या प्रतीक्षेमध्ये माझ्यावरचा विश्वास सोडू नकोस. कारण मी कधी कधी तुला उशिरा देतो, पण तुला रिकाम्या हाताने ठेवत नाही. आज तुझ्या आयुष्यात जे काही चाललं आहे ते कायम असणार नाही. दुःख कायम राहत नाही, अडचणी कायम राहत नाहीत, वाईट वेळ कायम राहत नाही. मग तू आजच का हार मानतोस? थोडा वेळ धीर धर बाळा. तुझ्या आयुष्यात अजून असे दिवस येणार आहेत जेव्हा तू मनापासून हसशील. अजून अशी सकाळ येणार आहे ज्या सकाळी उठताना तुझ्या मनावर कालच्यासारखं ओझं नसेल. अजून अशी वेळ येणार आहे जेव्हा तू म्हणशील, स्वामी, मी वाट पाहिली पण तुम्ही माझी वाट पाहणं व्यर्थ जाऊ दिलं नाही. म्हणून आज जर तुझ्या डोळ्यात अश्रू असतील तर ते येऊ दे, पण अश्रू पुसल्यानंतर एकदा माझं नाव घे. श्री स्वामी समर्थ मनापासून घे. तुला काही मोठं करण्याची गरज नाही. फक्त माझ्यासमोर तुझं मन मोकळं कर. तुझ्या मनातली भीती सांग, तुझी चिंता सांग, तुझं दुःख सांग, तुझी इच्छा सांग आणि शेवटी एवढंच म्हण, स्वामी, माझ्यासाठी जे योग्य आहे तेच करा, पण माझा हात कधी सोडू नका. बाळा, ही प्रार्थना मनापासून केलीस ना, तर मनाला एक वेगळाच आधार मिळेल. कारण प्रत्येक संकटातून बाहेर पडण्यापूर्वी परिस्थिती बदलत नाही, पहिल्यांदा मनातला विश्वास बदलतो. म्हणून तुझा विश्वास जिवंत ठेव. लोक काहीही बोलू देत, परिस्थिती काहीही असू दे, आज कितीही कठीण दिवस असला तरी तू उद्याची आशा सोडू नकोस. आणि एक दिवस असा येईल तू मागे वळून पाहशील, तुला दुःख आठवेल. ज्या रात्री तू रडला होतास ते आठवेल, ज्या व्यक्तीने तुला सोडलं होतं ते आठवेल, ज्या गोष्टीसाठी तू कित्येक दिवस प्रार्थना केलीस ती आठवेल. आणि मग तुझ्या डोळ्यात पुन्हा अश्रू येतील, पण यावेळी ते दुःखाचे नसतील. तू फक्त एवढंच म्हणशील, स्वामी, त्यावेळी मला वाटलं होतं की माझं सगळं संपलं, पण तुम्ही माझ्यासाठी नवीन सुरुवात ठेवली होती. म्हणून बाळा, आज काहीही झालं तरी हार मानू नकोस. तुझं आयुष्य अजून बाकी आहे, तुझी स्वप्न अजून बाकी आहेत, तुझा आनंद अजून बाकी आहे आणि तुझ्यासाठी माझी कृपा अजून बाकी आहे. फक्त विश्वास ठेव, मी तुझ्या प्रत्येक पावलावर आहे असं मानून धीराने पुढे चालत राहा. पडशील तर उठ, रडशील तर डोळे पुस, थकशील तर थोडा वेळ थांब, पण परत मागे फिरू नकोस. कारण कदाचित तू ज्या वळणावर हार मानणार आहेस त्याच वळणाच्या पुढे तुझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस तुझी वाट पाहत असेल. बाळा, आज एवढंच लक्षात ठेव, तुला सगळं एकट्याने सहन करायचं नाही. तुझं मन माझ्या चरणी ठेव आणि पुन्हा सुरुवात कर. भिवू नकोस. तुझ्या आयुष्यात अंधार कितीही असला, पहाट नक्की होणारच.
श्री स्वामी समर्थ.